व त्यावरील उपाय या विषयावर मी माझे वक्तव्य मांडणार आहे। आजही ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये विविध समस्या आहेत। समस्या म्हणजे तो एक प्रश्नच आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना त्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते। गावातील रस्ते, पथदिवे, नाल्या, पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी आदी अनेक समस्या आजही नंदुरबार जिल्ह्यातील खास करून अक्कलकुवा अग्रणी मतदारसंघात मोठ्या असलेल्या समस्यांकडे तेथील लोकप्रतिनिधी यांच्याकडून सतत दुर्लक्ष होत आहे किंवा ह्या समस्या सोडवण्यास तेथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अयशस्वी ठरले आहे हेच दिसून येते। पावसाळ्यातही कुठलेही नियोजन दिसून येत नाही। तालुक्यातील खेड्यांमध्ये रस्त्यांची अवस्था मोठी गंभीर स्वरूपाची आहे। अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था होऊन त्यावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे। गावांमधील अंतर्गत रस्तेही उकडून डांबर बाहेर आला आहे। त्या रस्त्यांना यावेळी मुरुमाची मलमपट्टी करण्याची प्रक्रिया काही ठिकाणी सुरू आहे तर काही ठिकाणी तेही दिसत नाही। खेड्यांच्या ठिकाणी वापरण्यात आलेला मुरुमही पाण्याने वाहून गेल्याने परिस्थिती जैसे थे होण्यास मोठा वाव आहे। यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। आता दुसरा प्रश्न, आजही प्रत्येक खेड्यात नागरिक पिण्याचे पाणी विहिरीचेच उपयोगात आणते, मात्र जलवायू प्रदूषणाने विहिरीचे पाणी पिण्यायोग्य न राहता दूषित झाले आहे। पाण्याचे स्रोतही दूषित होऊन आरोग्यास अपायकारक पाणी निघत आहे आणि तेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागते। लोकप्रतिनिधींनी तर या ग्रामीण गावातील असलेल्या समस्यांकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने सोडवण्यात यावे अशी आशा सामान्य कष्टकरी शेतकरी लोकांची आहे। आता तिसरा प्रश्न, प्रत्येक खेड्यात हॉस्पिटल दवाखाने असतातच असे नाही। एखादा व्यक्ती ग्रामीण भागातून आजारी पडला तर मोठे मोठे डोंगर, नद्या, नाले, विविध रस्ते, गाव पार करून उपचारासाठी शहरात जावे लागते। आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते। सयाजीरावाने आपल्या शेतात भरपूर कष्ट करून उत्तम तऱ्हेच्या भाज्या व इतर शेतमाल पिकवला, पण त्याला बाजारात म्हणावी तशी किंमतच मिळत नसे। मग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या त्याच्या सयाजीरावाच्या मुलाने जेव्हा ही परिस्थिती पाहिली तेव्हा त्याने प्रथम शेतमाल स्वच्छ करून चांगल्या वेष्टनात बांधणी करून शहराच्या सुपरमार्केटशी संपर्क साधून तो विक्रीसाठी ठेवला। शहराच्या सुपरमार्केटने सयाजीरावाच्या मालाची गुणवत्ता पाहून त्याची जाहिरात करून तो विक्रीसाठी ठेवला आणि आज सयाजीरावाच्या शेतमालाला चांगल्या भावात तो विकला जात आहे। आता मी या मुद्द्यावरून एक प्रश्न मांडते, सयाजीरावाच्या शेतमालाला चांगला भाव कशामुळे लागला? मी सांगते, अगदी सोपं आहे। कारण सयाजीराव त्याचा शेतमाल आधी ग्रामीण भागात विकत होता। जेव्हा त्याने त्याचा शेतमाल शहरी भागात विकायला सुरुवात केली तेव्हा त्याला चांगला भाव मिळू लागला। माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्या प्रकारे शहरी भागाची प्रगती होत आहे त्याच प्रकारे ग्रामीण भागाचीही व्हायला हवी। आता मी माझ्या मांडलेल्या प्रश्नांवर उत्तर मांडते। ग्रामीण भागातील असलेल्या समस्यांवर उपाय खूप आहेत। यांमध्ये ग्राम स्वच्छता, रस्ते विकास, जलसंधारण, आरोग्य, शिक्षण ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या आधी जाणून घेणे व त्यानुसार उपाययोजना राबवणे, ग्रामीण भागातील लोकांनी बदलणे, ग्रामीण भागातील स्त्रियांच्या समस्यांवर उपाययोजना राबवणे, ग्रामीण भागातील औद्योगिकरण करणे, ग्रामीण भागातील विषमता दूर करणे। ग्रामीण भागातील काही प्रमुख समस्या आहेत। यांमध्ये गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी, बेघरपणा, गुन्हेगारी आणि हिंसाचार या सोडवाव्यात। आता मी तुम्हाला आम्हाला एक पाठ आहे इयत्ता 8वी पाड्यावरचा चहा। त्यात ग्रामीण ते वारली लोक असतात, त्यांना ग्रामीण भागात ते राहतात आणि त्यांना एक वेळाचा चहा मिळणे एकदम अवघड जाते। अशीही लोक आपल्या ग्रामीण भागात आहेत असे दिसून येते। जय हिंद, जय महाराष्ट्र।